नमस्कार. कोकण आपला असा याच्यामध्ये आपलं स्वागत आहे. मी आलोय जरा एका ठिकाणी. आमचे जे पदाधिकारी आहेत म्हणजे पद्माकर विश्वासराव, त्यांनी त्यांच्या जमिनीमध्ये नारळाची झाडं लावले, म्हणजे त्यांनी लावायला घेतलेले आहेत. हे बघा, त्यांचं काम चालू आहे. तुम्ही बोला नवल काय, नारळाची झाडं सर्वच लावतात, पण त्याच्या मागे एक छोटीसा एक व्यावसायिक दृष्टिकोन आपण बघितला तर मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतो. तर आपण त्यांना जरा विचारू काही गोष्टी. हा हा हे बघा. नमस्कार. नमस्कार. कोकण आपला असा स्वागत असो आपला. तुम्ही आता ही नारळी झाडं लावताय, काय उद्देशाने लावताय? तिथे जमीन पडलेली आहे, हा शेतीवाडी कोण करत नाही, हा ती ओसाड होऊ नये हा यासाठी ही नाळीचे जे उत्पन्न मिळेल हा हे आमच्या देवाला उत्पन्न व्हावं. अच्छा, यासाठी मी ही प्रयत्न करतोय. चांगलं आहे. किती सक्सेस होईल ते परमेश्वराच्या हातात, हा पण माझे प्रयत्न हे चालूच असतील. यातून तुम्ही काय सांगू शकता, पुढे व्यवसाय करू शकता का? म्हणजे कसं आहे, हा तुम्ही लावलात एक देवाच्या गोष्टीने तुम्हाला नारळ भेटावे म्हणून किंवा काय? पावसात पाणी यायला लागलंय. तर आता ही तुमची जागा पडलेली आहे, तुम्ही इथून पुढे किती प्रमाणात आणखी लावू शकता? आणखी ही सर्व जागा जी आहे हा या जागेमध्ये सर्व लावण्याचे प्रयत्न आहेत. आहे ना. म्हणजे इथून समजा जास्त आलं तर विकू पण शकता तुम्ही. विकू शकतो. विकून त्याचं उत्पन्न आमच्या देवाला मिळेल. म्हणजे एक व्यावसायिक स्वरूप. हा मग हे जर जमिनी ओसाड पडलेले आहेत, म्हणजे आता कोण करत नाही, काय नाही करत, तर ह्या पद्धतीने करून उत्पन्न मिळू शकतं का? हो मिळू शकतं. आहे ना. प्रयत्न करायला पाहिजेत, हा यश मिळेल. पण प्रयत्नच कोण करत नाहीये, हो. म्हणून आम्ही ही सुरुवात करतोय. म्हणून कोकण खाली चाललं, खाली होत चाललेलं. हे आमचे प्रयत्न बघून आणखी कोण करेल अशी इच्छा आहे, करावी अशी इच्छा आहे. धन्यवाद धन्यवाद. ते आता काम करतायत. पाऊस पण आलाय थोडा. दाखवण्याचा मूळ उद्देश तुम्हाला हाच आहे, सांगण्याचा मूळ उद्देश की त्यांनी छोट्या प्रमाणात केलाय, पण जर आपण मोठ्या प्रमाणात विचार केला की बाबा आपल्या जमिनी पडलेल्या आहेत, तर थोडं थोडं म्हणजे मी मध्ये 2 व्हिडिओ टाकले, एक हळदीचा आणि एक अननस लागवड. म्हणजे कोकणामध्ये कसं आहे की पारंपरिक पद्धत आहे, फक्त भात, अंजू नाही, काजू आणि आंबा, ह्याच्या पलीकडे आपण विचारच नाही केला. जर आपण आपल्या ज्या पडीक जमिनी आहेत त्याच्यामध्ये जर अशी लागवड केली आणि एक व्यावसायिक स्वरूप द्यायचा प्रयत्न केला त्याला, तर कालांतराने हळूहळू हळू, मी असं बोलत नाही सगळं एकदमच होईल, पण एक प्रयत्न करायला काय जातं. आज यांनी जो प्रयत्न चालू केलेला आहे, त्यांनी आता 10 लावलेली झाडं, ही बघा, नारळाची आणून 11 झाडं लावले त्यांनी इथून तिथे. त्यांनी सुरुवात केलेली आहे. हायवे करतायत, नदीच्या बाजूला बाजूला नदी पण आहे, दाखवतो मी. पाण्याची पण सोय चांगली आहे इथे. तर असं आपणही करू शकता. म्हणजे उत्पन्न हे कोकणामध्ये आहे, पण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून तुम्हाला एक कळकळी प्रत्येकाला विनंती आहे, कोकणाकडे हळूहळू लक्ष द्या. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजकाल काय झालंय, सगळे शॉर्टचा जमाना झालाय. पटकन शॉर्ट बघितले आपले, पटापट 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 की मोकळं झाला. तर आम्ही सुद्धा एक मेहनतीने असे व्हिडिओ बनवतो, कोकणाची माहिती द्यायचा प्रयत्न करतो. ते खरंच जे कोकणात प्रेम करतात, आवड आहे, त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ बघाच. माहितीचा व्हिडिओ आहे. कोकणासाठी आमची तळमळ आहे थोडीशी, की कोकण खाली होऊ नये. कुठच्या ना कुठच्या माध्यमातून कोणी ना कोणी कोकणात येऊन प्रगती करावी, उत्पन्न मिळवावं. आणि हे जे गृहस्थ आहेत ना, मुंबईला 20 वर्ष सर्व्हिस केलेली आहे त्यांनी, आणि मुंबईवरनं ते इथे शेतीसाठी आलेले आहेत. त्यांना कोकणाची आवड, शेतीची आवड म्हणून ते आलेले आहेत. त्यांचं वय आता हे 70 वर्ष वाटत, पण मला तर वाटत नाही की 70 वर्षाचे आहेत ते. त्यांचं 71 वर्ष वाटतंय. तुम्ही कमेंट करून सांगा की हे गृहस्थ तुम्हाला 71 वर्षाचे वाटतात का? मला तर वाटत नाही ते. या वयात ते तरतरीत आहेत.
महत्वाचं म्हणजे हेच आहे की ह्या वयामध्ये म्हणजे कोकणात राहणारा व्यक्ती 70 वर्षाचा व्यक्ती सुद्धा तरुण वाटतो. वर्ष 70 चालू आहे. हम्म. आश्चर्याची गोष्ट आहे. हे बघा, म्हणजे कोकणातल्या वातावरणाचा काय परिणाम आहे तो बघा. इथे मनुष्य तरुणच राहतो. हा. त्याने आता हे झाड लावलेलं आहे. त्याने आता 11 झाडं लावलेली आहेत. तर आमची इच्छा अशी आहे की सर्वांची आणि तुमच्या आमचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्याकडनं आम्ही ही प्रार्थना करतो की त्यांची 11ची झाडं होऊ देत, ते मोठे व्यावसायिक होऊ देत. हीच इच्छा म्हणजे आम्हालाही म्हणजे कोकणामध्ये सांगता येईल की बाबा होऊ शकतं, फक्त करण्याची इच्छा पाहिजे. हळूहळू हळूहळू छोट्या प्रमाणात करा. चला आता आम्ही येतो. चला या. हा, आपले धन्यवाद. अरे त्याची तुला म्हणतो हा. अरे पप्पूने तुला पाठवलंय म्हणून म्हशीचं वगैरे